ऐन निवडणुकीमध्येच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। 29 सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलंय। तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवेंच्या मुलाला देखील पराभूत करण्याचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि ठीक वर्षभरानंतर आता पुन्हा जरांगेंनी ऐन निवडणुकीत उपोषणाला बसण्याची घोषणा केली। 29 सप्टेंबरपासून शेवटचं उपोषण असेल असं जरांगे म्हणाले। सरकारला आजच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्या मागण्या सांगितल्या, आपण त्यांना लिहून सुद्धा दिल्यात। त्यांनी 29 तारखेच्या आत त्या सोडायच्या। सरकारला एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या। आपण हटणार नाहीत आणि एक शेवटचं आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं। जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली आणि समर्थकांनी उपोषण नको अशा घोषणा दिल्या। आरक्षण मिळायसाठी आरपारचं उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही। एक मला मरू द्या, पण कोटीनं मराठीचे पोरं आपले सुखी होणार। इथून पुढे मी अपमान पचवून घेत नाही मराठ्याचा। देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा मुद्दाम अपमान करायला, आत्महत्या व्हायला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस। त्यामुळे हो द्या, काय होईल बघू। आता 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र इथं बसू, त्याला काय करायचं करू द्या। ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची आहे। पण सगळे सोयरे कोर्टात टिकणार नाही असं सरकार म्हणतंय। मग टिकणार नाही तर अधिसूचना कशाला काढली असा सवाल जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना केलाय। तुम्ही अधिसूचना कसं काय काढली? मग ती टिकत नाही तर त्या टायमालाच काढायची नाही। तुम्ही 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायसाठी, म्हणजे 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलंय, द्यायची होते म्हणून अधिसूचना काढणे हरकती मी मागितल्या। आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही। तुम्ही दिलंच नाही तर टिकायचा विषय कुठे हो, हे एक मला कळलं आणखी। समजा दिल्यावर विषय ना, टिकायचं नाही टिकायचं। जरांगे पुन्हा एकदा उपोषणाच्या मूडमध्ये आले, पण त्याच वेळी निवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत जरांगेंनी दिले। एक उमेदवार दिल्यावर तिथे दुसरा मराठा उभा राहिला तर त्याला पाडा असं आवाहन जरांगेंनी केलंय। 100% प्रत्येकानं आशावादी असलं पाहिजे, इच्छुक पण असलं पाहिजे, त्यात दुमत नाही। पण समाजानं जर एक दिला ना, आपली ती वाट आहे का? नाही। बापजीने आपल्याला कधी आली असती का? गरीबाची लाट आली, गोरगरीब ओबीसींची, मराठ्यांची, सगळ्यांची, 18 पगड जातीच्या लोकांची। आता एक दिल्याच्या नंतर जर फॉर्म भरले अपक्ष म्हणून, त्याचा अर्थ असा समजायचा, मराठ्यांनी आजच सांगतो, त्याचा अर्थ असा समजायचा, ह्यो समाजासाठी आणि आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता, हे स्वार्थासाठी आपल्या संग अवलाद होती। याला राजकारणात जायचं होतं, याला आमदार व्हायचं होतं, काहीतरी व्हायचं होतं म्हणून एक दिला ना, अडचण काय नसन पटत तुमचं त्याचं, त्याच्या तोंडाकडे बघू नका। पण त्याला द्या निवडून एकदा जातीसाठी, त्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायसाठी। जाऊन द्या ना 5-50 तिकडं, एकटा छगन भुजबळ यार तिथं आडून 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 नाकावरच्याच माहिती, त्याच्यात तरी बी आरक्षणाला विरोधच करतो। जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला। बांगलादेशातून आलेल्या शेख हसीनाला भारतात लपवलं आणि हिंदुत्व सांगतात अशी टीका जरांगेंनी केली। जे हिंदुत्व म्हणतात ना, हे देवेंद्र फडणवीस ते हिंदुत्व म्हणतात। ते देवेंद्र फडणवीस भाषणात सरळ म्हणतो, मग DNA ओबीसीचा आहे। कोणचं हिंदुत्व द्यायचं? बरं, हे एवढे हिंदू म्हणते स्वतःला, ती बाया आता कप केली ती कोड तरी दांडकी नाही ती इकडे पळून आले आपल्या देशात, तिकडे लय कोटाकोटी लागली म्हणून। हा ते खसके ना कोणीतरी आहे ना, तिला असं रेडलं तिकडं लोकांनी, ती इकडे आली, लपून कोण ठुली रे? भारतात लपून कोण ठुली? कोणचं हिंदुत्व सांगा आम्हाला तुम्ही? कोणचं हिंदुत्व सांगता तुम्ही आम्हाला? मला वाटतं की ज्याला बुद्धीच नसेल राजकारणाची, त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही। शेख हसीना हा विषय आंतरराष्ट्रीय स्तराचा विषय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे।
आता काय त्यांना बांगलादेशला जाऊन आंदोलन करायचंय का? हा प्रश्न माझ्या मनात पहिलं तर ऐकल्यावरती आला. त्यामुळे ते काय बोलतायत, ते कशाबद्दल बोलतायत, ते कोणाबद्दल बोलतायत, कशासाठी बोलतायत हे त्यांना स्वतःला देखील माहीत नाही. जरांगेंनी फडणवीसांसह रावसाहेब दानवेंचे आमदार पुत्र संतोष दानवेंनाही पाडण्याचा इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीसचं काम कसं आहे माहिती आहे तुम्हाला? डेंजर माणूस, अति डेंजर आहे. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. भयंकर विषारी विचाराचा माणूस आहे, भयंकर विषारी विचाराचा. म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रत्व करायच्या लायकीचा नाही आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही. एकाही आमदाराला तो काम करून देत नाही आणि मधी टाकीनीची धमकी देतो. त्यामुळे ते लोक दबून येत. पण ह्यावेळेस सगळेजण त्याचा काटा करणार. जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतो मी, सगळे लोक त्याचा काटा करणार आहे. त्याला राजकारणात ठेवणार नाहीत लोक. आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची सीट आहे राज्यातली, मग तर एक येत नसतं, मग नागपूरचं पडत असतं. रावसाहेब दानवे करायला लागले कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस माझ्यावर आत्ता करायला लागली. हे रावसाहेब दानवे दादा म्हणत होता आम्ही यायला चांगलं, आम्हाला वाटलं चांगलं आहे. बरं ठीक आहे, तू काय करशील? केस करीन आणि मग जेलला जायला देत नाही. हा जाऊ दे, तू कोणतरी उभा राहील ना. आता तू उभा राहील ना, कोणतरी तो उभा राहील ना. दाखवतो कचका त्याला, आता कर उभा तू. फडणवीसांना बदनाम करायचं, शरद पवारांची सुपारी घ्यायची, महाविकास आघाडीची सुपारी घ्यायची आणि परत स्वतः चर्चेत यायचं. हा मुळेच उद्योगच जरांगे पाटलांनी सुरू केला. अहो तुम्ही आंदोलन मध्ये बंद केलं, तुम्हाला कोणी आम्ही आमंत्रण दिलं का आंदोलन बंद करा म्हणून? तुम्ही स्वतःने आंदोलन बंद केलं. 29 तारखेला बैठक घेणार होतात, नावं घेणार होतात, 288 उमेदवार उभे करणार होतात. आम्ही थांबवलं का? करा. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 288 जागा जरांगे पाटलांनी स्वतःने उभ्या कराव्यात आणि 288 जागावरती उमेदवार द्यावे. ऐन निवडणुकीत जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे निश्चित. संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.